जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तयाठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्माद पंकज स्मरणं, वासर्मणिरीवतं सारासी नाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता, समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिथे, ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपी सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळी असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माती असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनं, ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं,
जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रणान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी, पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं अष्टप्रहरी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मान मोहन गोपाला, घन श्याम गोपाला, देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला,
गोपाल गोपाल गोपाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा, लक्ष्मी नारायणा, सत्यनारायणा, वेद पारायणा। ओम नमो नारायणा, श्रीमद नारायणा, भगवत नारायणा। ओम नमो नारायणा, श्री विष्णु नारायणा, श्री राम नारायणा, श्री कृष्ण नारायणा, श्री विठ्ठल नारायणा, श्री पांडुरंग नारायणा, श्री हरि नारायणा। ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोत, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोत, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम. जय जय राम. गात्यातील अभंग. लावोनिया मुद्रा बांधोनिया कंठी हिंडे पोटासाठी देशोदेशी
लावोनिया मुद्रा बांधोनिया कंठी हिंडी पोटासाठी देशोदेशी नेसोनी कोपिना शुभ्र वस्त्र जान पाती पक्वान क्षेत्रीचे ते नेसोनी कोपिना शुभ्र वस्त्र जान पाती पक्वान क्षेत्रीचे ते लावोनिया मुद्रा बांधोनिया कंठी हिंडे पोटासाठी देशोदेशी तुका म्हणे ऐसे मावीची मैंद त्यापाशी गोविंद नाही नाही तुका म्हणे ऐसे मावीची मैंद त्यापाशी गोविंद नाही नाही लावनिया मुद्रा बांधोनिया कंठी हिंडी पोटासाठी देशोदेशी लावनिया मुद्रा बांधोनिया कंठी हिंडे पोटासाठी देशोदेशी। जय श्रीराम, जय जय श्रीराम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग ओवी 375 ते 400। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजे श्री गणेशाय नमः। ऐसिया जीचिया जवळिका सामर्थ्य घरीचिया पायिका ते लक्ष्मी मुख्य नायिका न म्हणेची येथ मग सर्वस्वे करो निसेवा अभिमानो सांडोनी पांडवा ते पाय धुवावयाची दैवा पात्र जाहली मनोनिया थोरपणा परा सांडीजे मनोनी थोरपण परा सांडीजे येत विपत्ती आघवी विसरीजे जै जगाधा कुठे होईजे तै जवळीक माझी अगा शस्त्र किरणांची दिठी पुढा चंद्र ही लोपे किरीटी तेत खद्योत का हुटुटी आपुले नी तेजे तैसे लक्ष्मीचे थोरपण न सरे जेत शंभूचे ही तप न पुरे तेत यर प्राकृत हिंदरे केवी जाणोला हे या लागी शरीर सांडवा की जे सकळ गुणांचे लोन उतरीजे संपत्ती मधु सांडीजे कुरवंडी करुणी मग निश्चिम भाव उल्लासे मज अर्पावयाचे निमिषे फळ एकावडे तैसे भलतयाचे हो भक्तु माझी आकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी मग देठून फेडिता सेवी आदरेशी पैगाम भक्तीचे निनावे फुल एक मज द्यावे ते लेखे तरी म्या तुरंबावे परिमुखीची घाली हे असो कायसी फुले पानाची एक आवडते झाले ते साजूकही न हो सुकले भलतेशे परी सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृते तोखे तैसे पत्रची परितेने सुखे आरगू लागे अथवा आयुष्य ही एक घडे जे पालाही परी न जोडे तरी उदकाची तुसाकडे नवेल की ते भलतेत निमाले न जोडताही जोडले
त्याची सर्वस्व करून अर्पिले जेने मज तेने वैकुंठापासून विशाळे मज लागी केली रावुळे कस्तुबा होऊन निर्मळे लेणी दिदले दुधाची शिजारे क्षीराब्दी आईशी मनोहरे मज लागी अपारे सृजिली तेने कर्पूर चंदन अगरू ऐशे या सुगंधाचा महामेरू मज हाती वाला विला दिन करू दीपमाळे गरुडा सारिखी वाहने मज सुरतरुची उद्याने कामधेनूची गोदने अर्पिली तेने मज अमृताहुनी सुरसे बोनी ओगरली बहुवसे ऐसा भक्ताची उदकलेशे परितोषी गाम ही सांगावी काय किरीटी तुवाची देखील आपुलिया दिटी मी सुदाम याची सोडी गांठी पव्यासाठी पै भक्ती एकी मी जाणे तितसाने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतिया यर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ वांचून आमचा लाग निष्फळ भक्ती तत्व मनोनी अर्जुना अवधारी तू बुद्धी एकी सोपारी करी तरी सजे आपुलिया मनोमंदिरी न विसंबे माते जे जे काही व्यापार करीशी का भोग हन भोगीशी अथवा यज्ञी यजीशी नाना विधी ना तरी पात्र विशेषे दाने का सेवका देसी जीवने तपादी हन साधने व्रते करीशी ते क्रिया जात आघवे जे जैसे निपजले स्वभावे ते भावना करोनी करावे माझिया माहेराम ते क्रिया जात आघवे जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करोनी करावे माझिया मोहराम परी सर्वता आपुले जीवी केलियाची से काहीची नुरवी ऐसी धुओनी कर्मे द्यावी माझी आहती राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 4 भाग 3। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभो रामचंद्राय नमः। श्री हनुमंताय नमः। आज्ञा पुसता जुत्पत्ती विभीषण श्रीरामा प्रती सांगी दुर्गाची पाळती प्रदान हस्ती जे आणविली पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझी वर निघून नामाशे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझा जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा
ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो, श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 4थ्या अध्यायाच्या 3ऱ्या भागाला परमसेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपतीरायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरे यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री गुरु श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. जगाचं जगजीवन भगवान परमात्मा श्रीराम यांना सर्व वानर मंडळी लंकेमध्ये घुसण्यासाठी, लंकेवर आक्रमण करण्यासाठी, लंका काबीज करण्यासाठी, दुर्ग हुडे किल्ले आपल्या ताब्यात घेण्यासाठी रामराय यांना परवानगी विचारू लागलेली आहे. रामरायाची आज्ञा कधी येते याची वाट पाहतायत. आणि एवढ्यामध्ये विभीषण महाराज रामरायाला लंकेतले जे दुर्ग आहेत त्या दुर्गांची माहिती, जे किल्ले आहेत, राजा रावणानं लंकेमध्ये कशा प्रकारचा बंदोबस्त लावलेला आहे या सगळ्याची माहिती, जे राजा रावणाचे बंधू विभीषण महाराज आहेत त्यांचे 4 प्रधान आहेत आणि त्या 4 प्रधानांनी लंकेतली हेरगिरी करून सगळी माहिती आणलेली आहे. आणि तीच माहिती विभीषण महाराज म्हणजेच रावणाचे बंधू रामरायाला सांगू लागलेली आहेत. आणि तीही माहिती खडानखडा सांगू लागलेली आहे. लंका घ्यावया हातो हाती, गरजत उठता वानर पंक्ती, विभीषणे थांबवोनी जुत्पत्ती, दुर्ग पाळती सोये सांगे. ताबडतोब लंकेवर विजय मिळवायचा आहे, लंका आपल्या ताब्यात घ्यायची आहे. म्हणून वानर मोठ्यानं गर्जना करू लागलेले आहेत, रामनामाचा भुभुकार देऊ लागलेले आहेत, रामरायांना परवानगी विचारू लागलेली आहेत. एवढ्यामध्ये विभीषण महाराज येतात, सगळ्या वानर मंडळींना थांबण्याचा इशारा करतात. आणि विभीषण महाराज राजा रावणानं जे दुर्ग रक्षणाची केलेली योजना आहे, किल्ल्यावर, बुरुजावर, गोपुरावर लावलेला जो बंदोबस्त आहे तो बंदोबस्त कशा प्रकारचा आहे, त्याची योजना काय आहे, रामरायाला विभीषण सांगू लागले. करू दातारन कंदना, रणी पडे पारखे सैन्य, ऐसी दुर्गाचे विंदाण विभीषण सोयी सांगे. आता आपल्याला लढाई करायची आहे, युद्ध करायचं आहे. आणि युद्ध करत असताना प्रत्येकानं अगदी कौशल्यानं आणि मोठ्या खुबीनं सावधगिरीनं वागलं पाहिजे. म्हणून विभीषण महाराज अशा प्रकारच्या काही हिकमती सांगू लागलेली आहेत, खुबी सांगू लागलेली आहेत, जेणेकरून शत्रूचं सैन्य म्हणजे राजा रावणाचं सैन्य रणांगणामध्ये पडलं पाहिजे. राजा रावणाच्या राक्षस सैन्याचं निर्दळन झालं पाहिजे. अशा प्रकारच्या काही गोष्टी विभीषण स्वतः सांगू लागलेल्या आहे. यंत्रे शतग्नी गुप्त घोळ, दारू यंत्रे पाषाण प्रबळ, निर्दळावया पारी खेदळ, दुर्ग प्रबळ सजिले. त्यावेळेस विभीषण महाराज म्हणतात, रामरया, राजा रावणानं लंकेमध्ये खूप तयारी केलेली आहे. गुप्त दारुगोळा, त्याबरोबरच मोठमोठे असणारे तोफा यंत्रे, शत्रूचं सैन्य म्हणजे वानर सैन्य निर्दालन करण्यासाठी सज्ज अशा प्रकारची दुर्गावरती तयारी केलेली आहे. विभीषण रामरायाला सांगू लागलेले आहेत, माझे
चौघेही प्रधान धांडाळणी लंका भुवन दुर्गाचे मारक विंदाण पाळती गे होणी पूर्ण आळे माझी चौघेही प्रधान धांडोळणी लंका भुवन दुर्गाचे मारक विंदाण पाळती पूर्ण घेऊन आले. माझे 4 प्रधान आहेत म्हणले. लंकेमध्ये गेले, लंकेची असणारी झाडाझडती घेतली, तिथल्या असणाऱ्या गुप्त वार्ता बातम्या काढल्या आणि दुर्गावरती किल्ल्यावरती कशा प्रकारची मारक अशा प्रकारची तोपगोळे दारुगोळा हे सज्ज करून राजा रावणाने ठेवलेले याची माहिती माझे 4 प्रधान घेऊन आले. तुझ्या चौघ्या प्रधानांशी ओळखी सर्वत्र सर्वासी पाळती आणली कैशी बिभीषणाशी पुषे राम. रामरय बिभीषणाला म्हणतात, बिभीषणा तुझे 4 प्रधान तर लंकेतल्या प्रत्येकाच्या ओळखीचे आणि मग तुझे 4 प्रधान पाळती ठेवून तिथली माहिती कशी आणू शकतात? हे तुझं बोलणं खरं की खोटं बिभीषणा? अशा प्रकारे रामरय्या बिभीषणाला बोलू लागले. माझे चौघे प्रधान ऐक त्यांचे नामाभिधान अनळ हर प्रगस संपाती जाण अति विचक्षण कामरूपी. विभीषण रामरय्याला बोलतात, माझे 4 प्रधान आहेत, त्यांची नावं तुम्हाला सांगतो. एकाचं नाव आहे अनळ, दुसऱ्याचं नाव आहे हर, तिसऱ्याचं नाव आहे प्रगस आणि चौथ्याचं नाव आहे संपाती. हे अतिशय विलक्षण अशा प्रकारची माझे 4 प्रधान आहेत म्हणले. त्यांना जे काम दिलेले आहे, ज्या कामावर नेमणूक केलेली आहे, ते काम अगदी तन मन काया वाचा चित्त जीवित्व लावून करतात. अशा प्रकारचे अति विचक्षण हुशार माझे प्रधान आहेत. पक्षी वेशाचे अनुवृत्ती रिघोनिया लंके प्रती तीही दुर्गाची पाळती यथार्थ गती आणली. चौघांनी काय केलं तर आपला राक्षस देह राक्षस वेश सोडला, पाखराचा वेश धारण केला, पक्षी झाले आणि पक्षी होऊन ते लंकेमध्ये गेले आणि लंकेतल्या दुर्गाची माहिती काढली आणि ती माहिती घेऊन आले. पूर्वे प्रहस्ताती प्रसिद्ध दक्षिणे महोदर महापाश्वाद पश्चिमे इंद्रजित आगाध सन्नद बद्ध सैन्याशी. लंकेच्या पूर्व दरवाजावर राजा रावणानं प्रहस्त प्रधानाची, जो अतिशय प्रसिद्ध आहे, कीर्तिवान आहे, नामवंत आहे, त्याच्याबरोबर त्याच्या सैन्याची रवानगी पूर्व दरवाजाला केलेली आहे. दक्षिणेकडचा जो दरवाजा आहे ना म्हणले, तिथं महोदर आणि महापाश्व हे दोघं त्यांच्या सैन्यानिशी तिथं रक्षण करण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि पश्चिमेला इंद्रजिताबरोबर भरपूर सैन्य संपत्ती दारू गोळा शस्त्र साठा देऊन पश्चिम दरवाजावर इंद्रजिताची रवानगी केलेली आहे. उत्तरद्वारी शुक साराना ठेविले नाम मात्र जान सकळ सैन्यसी आपण राहे रावण ते द्वारी. आणि उत्तरेकडच्या दरवाजाला शुक आणि सारण हे 2 असणारे प्रधान ठेवलेले, 2 हेर ठेवलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर सैन्य दिलेले आहे. पण हे नुसते नावाला आहेत म्हणले, कारण स्वतः राजा रावण उत्तर दरवाजावर आपल्या सैन्यानिशी स्वतः हजर आहे. सैन्य समुदाय मध्य गुल्मासी अग्रगणी केले विरूपाक्षासी मोड झाल्या ज्या द्वाराशी साह्यत्यासी तेने जावे. आणि मधोमध
लंकेमध्ये असं काही राखीव सैन्य दिलेलं आहे आणि विरूपाक्षाच्या अधिकारात त्यांना ठेवलेलं आहे. ज्या दरवाजावर जिकडं सैन्य कमी पडेल किंवा जिकडून हल्ला होईल तिकडे या निवडक असणाऱ्या सैन्याने अचानक हजर व्हायचं आणि आपली कामगिरी बजावायची. म्हणून मध्यभागीच मोठमोठे वीर अतिरथी महारथी देऊन विरूपाक्षाला रक्षणार्थ ठेवलेले आहे. असं विभीषण महाराज रामरायाला सांगत आहे. मारावया वानर पंक्ती हुडोहुडी गुप्त गती यंत्रे जोडिले नेनो किती क्रोधानुवृत्ती रावणे. रावण खूप रागाला गेलेले आहे बर का रामराया. आणि त्यामुळं बुरुजावर घोड्यावर दुर्गावर जागोजागी गुप्त अशा प्रकारे कुणाला दिसून येत अशा रीतीने यंत्र जोडलेले आहेत, तोफा ठेवलेले आहेत, बार ठेवलेले आहेत आणि सगळेच्या सगळं वानर सैन्य मारलं जावं हा रागाला गेलेल्या राजा रावणाचा मुख्य हेतू आहे. रामरायाला विभीषण सांगू लागलेले आहे. दुर्गासी झुंबता वानरे मारावया गुप्त मारे चर्या चर्या सज्जिली यंत्रे दश शिरे रण माराम. एकदा का युद्ध सुरू झालं ही वानर मंडळी दुर्गाला झोंबू लागली की मग ते गुप्त असणारे जी यंत्र आहेत, ज्या तोफा आहेत त्या डागल्या जातील आणि मग सगळी वानर मारली जातील. म्हणून ठिकठिकाणी राजा रावणानं दारुगोळा, तोफा, यंत्र सगळे सज्ज करून ठेवलेले आहेत. आणि राजा रावण सुद्धा रणांगण करण्यासाठी, रणांगण गाजवण्यासाठी, रणांगणामध्ये वानरांची महामारी करण्यासाठी तयार आहे. विभीषण रामरायाला सांगू लागले. दुर्ग सज्जिले दारुण दुर्गी झोंबता वानर गण यंत्र मारे मरती पूर्ण ऐशे आपण न करावे. जे जे असणारे दुर्ग आहेत, बुरुज आहेत तिथे जर वानर झोंबाझोंबी करायला गेले, ते आपल्या ताब्यात घ्यायला गेले तर तिथं गुप्त रीतीनं यंत्र ठेवलेले आहेत, दारुगोळा ठेवलेला आहे, तोफा ठेवलेले आहेत आणि त्यावेळेस त्यांचा भडीमार केला जाईल आणि मग वानर आपोआप मारली जातील. अशा प्रकारची रचना राजा रावणानं करून ठेवलेली आहे. म्हणून त्या दारुगोळ्याच्या यंत्राच्या तावडीतून वानरांनी वाचलं पाहिजे. मरण्यासारख्या काही गोष्टी वानरांनी करू नये असंही विभीषण सांगत आहे. यंत्रो यंत्री दीर्घ ध्वजान श्वेत पित्ता रक्त विरजा दुर्गवेष्टनी सम समाजा उभविल्या बोजा शोभती. आणि जिथं असणारी यंत्र आहेत, दारुगोळा आहेत, तोफा आहेत त्याची असणारी गुप्त अशा प्रकारची रचना राजा रावणानं करून ठेवलेली आहे. अनेक ठिकाणी पताका फडकत आहेत म्हणले. मग त्या असणाऱ्या लाल असतील, पिवळ्या असतील, पांढऱ्या असतील अशा प्रकारच्या सगळीकड पताका फडकत आहेत म्हणले. ठिकठिकाणी सैन्याचा असणारा समाज लंकेच्या रक्षणासाठी दुर्गाभोवती चहूबाजूनी पहारा देत आहे. म्हणजे त्यांनी दुर्गाला वेष्टून टाकलेले आहे. अशा प्रकारची रचना राजा रावणाने केलेले रामरायाला विभीषण सांगू लागलेले आहे. फुलमुखे दीर्घ हुडे विचित्र निर्वाळिले कडे पताका सजिल्या चहूकडे राक्षस गाडे राखिती. मोठेच्या मोठे म्हणले असणारे जे हुडे म्हणले
बुरुज आहेत म्हणले. तिथं तिथं सगळे राक्षस चौकडे पताका लावून सज्ज आहेत आणि त्या बुरुजाची हुड्याची पहारे देऊन हे राक्षस राखण करीत आहेत. ऐकोनी बिभीषणाची युक्ती वानर गदगदा हसती. आमच्या उड्डाण व्युत्पत्ती दुर्ग किती यंत्रेशी. बिभीषण महाराजांनी माहिती रामरायाला सांगितली. वानर ते ऐकत होते. वानर हसू लागली. जणू का बिभीषणाची चेष्टाच करू लागले. बिभीषणाला म्हणतात, अहो आमच्या उड्डाणापुढं ते दुर्ग तिथं गुप्त रचना केलेली ते दारुगोळान बुरुजावरल्या तोफान हे आमच्या समोर किरकोळ आहे म्हणले. अशा प्रकारे वानर हसून बोलू लागली. लंकेची या शिखरी उड्डाण की जे वानरी. तिथे दुर्गाच्या यंत्रमारी कवनावरी पणावे. वानर बोलू लागली. वानर म्हणतात, अहो लंकेमध्ये अशी जागा शिल्लक राहणार नाही. शिखरावर ज्यावेळेस वानर उड्डाण करतील तिथं जिकडं तिकडं वानरच वानर. आणि मग ते यंत्र नेमकं कुणावर सोडलं जाईल आणि कुणावर त्या यंत्रानं दारुगोळ्यानं पडावं. तिथं काही एक वानर आहे का म्हणले. असंख्य अर्बुदात निर्बुदात खरव निखरवात अशी वानरांची संख्या आहे. आणि मग ती यंत्रण दारुगोळा काय पुरा पडणार आहे. अपुरा पडेल बर का. वानर म्हणतात, ऐकोनी वानरांची मात बिभीषण अति विस्मित. श्रीराम स्वानंदे हसत अति पुरुषार्थ वानराम. वानराने जी गोष्ट सांगितली की एकदा जर आम्ही लंकेमध्ये घुसलो तर दारुगोळ्याचं काही चालणार नाही. आमच्यासाठी दारुगोळा क्षुल्लक आहे. ते बुर्ज किल्ले जे कडेकोट बंदोबस्तात आहेत त्याच्यावर आम्ही आक्रमण करू, झोंबाझोंबी करू, ते आमच्या ताब्यात घेऊ. बिभीषणानं ऐकलं. बिभीषणाला नवल वाटलं. रामरायांना आनंद झाला. वानरांच्या मुखातून पुरुषार्थाच्या गोष्टी ऐकून स्वानंदित झाले प्रभू रामराया. दुर्गा तळी जे राहती यंत्र मारे ते मरती. वानरा दुर्गावरी गती यंत्रे जाती सुसाट. दुर्गा तळी जे राहती यंत्र मारे ते मरती. वानर दुर्गावरी गती यंत्रे जाती सुनाट. आणि जे दुर्गाच्या खाली राहणार आहेत त्यांच्यावर दारुगोळ्यांचा प्रभाव पडेल ना, त्यांच्यावर मारा होईल. पण दारुगोळा ठेवलाय त्याच्याही वर सगळी वानर उड्डाण घेऊन जाणार आहेत म्हणले. दुर्गाच्या वर जाणार आहेत वानर. आणि त्यामुळं हा दारुगोळा फोल जाणार आहे, निरर्थक जाणार आहे, त्याचा काही उपयोग होणार नाही. वानर बोलू लागली. ऐसी बिभीषणाची पाळती ऐकोनी दुर्गाची संस्थिती. श्रीराम सांगे सुग्रीवा प्रती द्वारानुवृत्ती निरोधा. बिभीषणांना सगळी लंकेची माहिती जे त्याचे 4 प्रधान आहेत ते घेऊन आलेले आहेत तीच माहिती रामरायाला सांगितली. रामरायाने सुग्रीवाला आपल्या जवळ बोलवलं आणि प्रत्येक दरवाजावर राजा रावणानं कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे, सैन्य ठेवलेले आहे, प्रधान मंडळी ठेवलेली आहे. आणि सर्वच लंकेच्या दरवाजावरती कडेकोट राजा रावणाचा बंदोबस्त आहे. म्हणजे आपल्याला आत जाण्याला विरोध आहे. अशा प्रकारे सुग्रीवाला रामराया सांगू लागले. दुर्गा माझी तडा पडे तैशी धरावी पनियाडे.
दुर्ग वेढावे चौकडे मागे पुढे ढळोने दी. रामरायांनी सुग्रीवाला सांगायला सुरुवात केली. दुर्गाला सुद्धा म्हणले तडे पडले पाहिजेत, दुर्ग सुद्धा खचले पाहिजेत, अशी अवस्था झाली पाहिजे म्हणले. आणि सगळी जी असणारी वानर मंडळी आहे ना, चौकडून या दुर्गाला वेढलं पाहिजे म्हणले. माग पुढं अजिबात ढळता कामा नये. ताठ लढवय्यासारखं, शुरासारखं, वीरासारखं या असणाऱ्या दुर्गावरती स्वारी केली पाहिजे आणि चौकडून घेरलं पाहिजे. रामराया सुग्रीवाला सांगतात, भीतरिल्या बाहेर नव्हे गती, बाहेरील भीतरी जावो न शक्ती, दुर्ग निरोधावे ऐशा रीती, स्वये रघुपती सांगत. जे आतमध्ये आहेत म्हणले राक्षस, रक्षण करण्यासाठी सैन्य राक्षसांचं, त्यांना बाहेर आलं नाही पाहिजे म्हणले, बाहेर येता आलं नाही पाहिजे. आणि बाहेरचे जे सैन्य आहे म्हणले, राजा रावणानं बाहेरच्या बाजूने जे सैन्य कडेकोट बंदोबस्त लावलाय, त्यांना आतमध्ये जाता नाही आलं पाहिजे. म्हणजे आतले आत आणि बाहेरचे बाहेर, एकमेकाची एकमेकाला मदत घेता नाही आली पाहिजे. अशी रचना करून वानरांनी हल्ला केला पाहिजे, सगळ्यांना वेढलं पाहिजे. अशा प्रकारे दुर्गावरती हल्ला चढवला पाहिजे. रामराया सुग्रीवाला सांगू लागले. आता सुग्रीव काय करणार आहे, कशा प्रकारे वानर मंडळी रामराया राजा सुग्रीव लंकेवरती हल्ला करणार आहेत, याचं चिंतन आपण पुढील भागात करू. आजच्या भागात आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे. हरी रेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपो, यति यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल भ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन, पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा. सुकुळ देवादी देवा, कृपाळुवाजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहज रूपा. चक्रधरा विश्वंभरा, गरुड ध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा, क्षीरसागरा शेषशयना. कमल नैना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्या क्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा, जग जनित्या जग जीवना. वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा. तुकाला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी. हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे. हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे. हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे.
केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल।